सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला बळकटी देणारी ऐतिहासिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे। दीर्घ प्रतीक्षेनंतर आरोग्य सेविकांच्या पदांसाठी झालेल्या पदभरतीला पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या प्रयत्नांना अंतिम रूप मिळाले आणि खोळंबलेल्या 89 आरोग्य सेविकांना नियुक्ती आदेशाचे वितरण झाले। जाणून घेऊया या पदभरतीविषयी। नमस्कार, मी रवींद्र खेबुडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग। आरोग्य सेविका हे पद भरण्यासाठी राज्य शासनाने जवळपास 121 पदांची सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 121 पदांची जाहिरात काढली होती। त्यामध्ये 132 अर्ज आले होते आणि 132 अर्ज आमच्याकडे शासनाने पाठवले आणि त्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की याच्यामधले ज्यांची कागदपत्र बरोबर आहे ती तपासून घ्या। जेव्हा कागदपत्र तपासणीला सुरुवात झाली तेव्हा NHMच्या महिला ह्या आम्हाला ह्यामध्ये समावेश करून घ्या ह्याच्यासाठी हायकोर्टमध्ये गेल्या होत्या। त्यांनी हायकोर्टमध्ये जात असताना 2024 मधला जो शासनाचा निर्णय आहे की NHM मधल्या 30% स्टाफला सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये रिझर्वेशन ठेवून त्यांना घ्यायचं आहे, तर तो क्रायटेरिया त्यांनी लावून हायकोर्टकडून स्थगिती घेतली आणि त्यानंतर जवळपास गेली 2 वर्ष हा प्रकरण पेंडिंग होतं। आम्ही जेव्हा ही 132 लोकांची कागदपत्र तपासणीसाठी आमच्याकडे आली तेव्हा ह्या दोघा ग्रुपना एकत्र केलं आणि त्यांच्यामध्ये असणारे प्रश्न समजून घेतले। त्यातले त्यांची जी म्हणणं होतं की आम्हालाही समावेश करून घ्या आणि ही जाहिरात होती 2022च्या दरम्यानची। 2024 मध्ये त्याचे ऑर्डर्स पण ह्या सर्वांचे नेमणुकीचे आदेश निघालेले नव्हते, त्याच्यामुळे हा आदेशच रद्द करावा असा तो हे विषय होता। ह्या दोन्ही ग्रुप बरोबर चर्चा करताना दोघाही ग्रुपला आम्ही कन्व्हिन्स केलं। महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ह्या सर्व महिला माननीय पालकमंत्री श्री नितेश राणे साहेबांना भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर ही आमच्या नेमणुका द्या। त्यावेळेस माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेबांनी सांगितलं की खेबुडकर साहेब, तुम्ही हे ताबडतोब त्याच्यामध्ये जे काही शक्य आहे ते करून घ्या। आमचे जे जिल्हा परिषदचे वकील होते त्यांच्याशी संपर्क साधला, त्याबरोबर हा जो NHM गट आहे त्यांचे जे वकील होते त्यांच्याशी संपर्क साधला आणि दोन्ही वकिलांच्या बरोबर संपर्क साधून ह्याच्यामध्ये मार्ग काढायचा प्रयत्न झाला आणि दोघंही सकारात्मक होते। त्यामुळे 8 सप्टेंबरला माननीय उच्च न्यायालय कोल्हापूर बेंचने निर्णय दिला की ह्या ज्या 132 मधल्या 89 मुलींची कागदपत्र व्यवस्थित होती, त्यामुळे 89 मुली ज्या आम्ही त्यांची सिनियरिटी लिस्ट आम्ही पब्लिश केली होती त्या पद्धतीमध्ये 89 मुलींचे नेमणुकीचे आदेश काढावेत आणि त्याबरोबर उर्वरित ह्या NHMच्या ज्या मुली आहेत त्यांना राज्य शासनाची जेव्हा जाहिरात येईल त्यांचं जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन त्यांनी ठरवून दिलं की अगोदरची 121 ची जाहिरात आणि आणखी नवीन ज्या काही जागा रिक्त झाल्यात ह्या दोन्हीचं एकत्रितरित्या जाहिरात काढण्यात यावी आणि त्याच्यामध्ये 121च्या रिझर्वेशनच्या संख्या आणि नवीन जाहिरात येईल त्याच्यामधली संख्या असं एकत्रित करून NHMच्या मुलींना न्याय द्यावा। माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते परवा ह्या सर्व मुलींना नेमणुकीचे आदेश दिले आणि त्या मुली अत्यंत आनंदी होत्या। त्याबरोबर NHMच्याही मुली मला येऊन भेटून गेल्यात, त्याही मुली आनंदी होत्या की सर आमच्या आता जाहिरात काढून जाहिरातीसाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करावा आणि त्यांनाही न्याय द्यावा। तर ह्या प्रकरणामध्ये दोन्ही गटांना आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करतो। एका गटाचा न्याय झालाय, दुसऱ्यालाही नक्की न्याय मिळेल याची खात्री आहे। या ऐतिहासिक निर्णयामुळे आज आरोग्य सेविकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलले आहे। नमस्कार, मी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभागाकडून जी 2023 ची भरती प्रक्रिया थांबलेली होती ती भरती प्रक्रिया आज पूर्ण झाली आणि आमच्या आयुष्यात आज एक सोनेरी दिवस, सोनेरी क्षण आम्हाला आज मिळाला। तो आम्हाला लाभलेले जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेश राणे साहेब, जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय खेबुडकर साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी सन्माननीय DB मॅडम आणि जिल्हा परिषद संपूर्ण आरोग्य विभाग यांच्या जे सहकार्यामुळे आज आम्हाला आमच्या आयुष्यात हा सोनेरी क्षण आलेला आहे आणि खरोखरच आम्ही खूप आनंदी आहोत।